नांदगाव शहरातील अनधिकृत मेडिकल चालक हे जनतेच्या जीवाशी खेळत आहेत. फार्मासिस्ट नसताना औषध विक्रीचा गंभीर आरोप. प्रशासन झोपेत का? मेडिकलमध्ये पात्र फार्मासिस्ट कुठे? आरोग्य विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह. नांदगाव शहरातील संशयित अनधिकृत मेडिकलची चौकशी होणार का? नागरिकांचा संतप्त सवाल. नमस्कार, तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव शहरात काही मेडिकल दुकाने नियमांचे उल्लंघन करून सुरू असल्याची चर्चा आणि आरोप समोर येत आहेत. पात्र फार्मासिस्टच्या अनुपस्थितीत औषधांची विक्री होत असल्याचा दावा केला जात असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. या आरोपांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे. नांदगाव शहरात काही मेडिकल दुकाने अनधिकृतपणे सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार काही ठिकाणी फार्मसीची आवश्यकता पात्रता नसलेल्या व्यक्तींकडून मेडिकल व्यवसाय चालवला जात असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. नियमानुसार औषध विक्रीसाठी पात्र नोंदणीकृत फार्मासिस्टची उपस्थिती अपेक्षित असते, मात्र काही ठिकाणी तसे होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. जर या आरोपांमध्ये तथ्य आढळले तर हा विषय केवळ नियमभंगाचा नसून जनतेच्या आरोग्याशी संबंधित गंभीर बाब ठरू शकतो. स्थानिक नागरिकांनी अन्न व औषध प्रशासन आणि आरोग्य विभागाने तातडीने तपासणी मोहीम राबवून सत्य समोर आणावे अशी मागणी केली आहे. संबंधित मेडिकलमध्ये नोंदणीकृत फार्मासिस्ट नियमित उपस्थित असतात का? परवाने आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी झाली आहे का? अन्न व औषध प्रशासनाने अलीकडे तपासणी केली आहे का? नियमांचे उल्लंघन आढळल्यास कोणती कारवाई केली जाणार? नांदगावातील काही मेडिकल दुकानांबाबत होत असलेल्या या आरोपांमध्ये किती तथ्य आहे हे अधिकृत तपासणीनंतरच स्पष्ट होईल. मात्र जनतेच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने संबंधित विभागांनी तातडीने तपास करून सत्य जनतेसमोर आणावे आवश्यक आहे. मात्र जनतेच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने संबंधित विभागांनी तातडीने तपास करून सत्य जनतेसमोर आणणे आवश्यक आहे. गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल, नांदगाव. संपादक विजय धामणे, नांदगाव, नाशिक.